नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावरती. शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांसह शिवसैनिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, प्रलंबित पीक विमा देण्यात यावा, खरीप आणि रब्बी हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यांसह इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि महायुतीतील नेत्यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी या मागणीसाठी आज 2 मेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रमुख अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी झाली पाहिजेत. निवडणुकीच्या आधी या सरकारनं जो जुमला करून शेतकऱ्यांची, महिलांची जी मतं घेतलीत, या घोषणापैकी एकही घोषणा या ठिकाणी पूर्ण केली नाही. म्हणून संपूर्ण पश्चिम विदर्भात 5ही जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा भव्य मोर्चा या ठिकाणी आम्ही काढला आणि शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी सातत्यानं आम्ही या ठिकाणी लढत राहू. विश्वासघातकी महायुतीच्या सरकारने निवडणुकीपूर्वी हे आश्वासन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. हे आश्वासन त्यांनी पाळलं नाही. शेतकरी बांधवांसोबत विश्वासघात केलाय आणि या सरकारचेच मंत्री त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की कर्जमाफी आम्ही देऊ शकत नाही. ही सरळ सरळ धोकेबाजी आहे. या धोकेबाज सरकारच्या विरोधामध्ये आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी बांधव हे ट्रॅक्टर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत. ही आज एक ठिणगी आहे, याचा वनवा भडकल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे. राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांच्या विविध न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे. ही सुरुवात आहे. 5 महिन्यापूर्वी सरकार सत्तेत येताना अनेक विविध आमिष तरुण बेरोजगारांना असतील, शेतकऱ्यांना असतील, लाडक्या बहिणींना असतील दाखवल्या गेले. परंतु जसं सरकार या ठिकाणी असंवैधानिक रीतीनं 3-4 पक्ष एकत्र करून सत्तेत आलं, आम्हाला विरोधी कौल जरी मिळाला तर आम्ही तो मान्य केला. परंतु यांनी जे वचनं दिले होते, आश्वासनं दिले होते, त्यांनी पूर्ण करावे. म्हणून आम्ही हा आज सर्वप्रथम पश्चिम विदर्भाचा शेतकऱ्यांचा मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा आज इथं आम्ही काढला. आणि मला वाटत नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी असंवैधानिक मार्गाचा वापर केला, विधानसभेच्या मार्गात निवडणुकीच्या वेळेस असंवैधानिक मार्गाचा वापर केला आणि यश त्यांनी मिळवलं.